मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे काळाराम मंदिरात आलेले आहेत। नाशिकचा लोकोत्सव म्हणून ओळख असलेल्या रामरथाला देखील त्यांनी भेट दिली आणि दर्शन घेतले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हेमंत गोडसे आहेत। आपण काय सांगाल, आपण नाशिकच्या रामरथाला आता भेट दिली आहे आणि आजच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली। मला असं वाटतं का श्रीराम रथ उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आम्ही सर्वच नाशिककर या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होऊन या रथामध्ये प्रभू रामाचं या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी मिळावा यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी येतोय। मला असं वाटतं का निश्चित प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित आम्हाला यश लाभेल याचा विश्वास। नक्कीच आपण प्रभू श्री रामचंद्राची प्रतिकृती साकारलेल्या चिमुकल्याला आपण या ठिकाणी जर बघितलं तर खासदार हेमंत गोडसे यांनी या ठिकाणी धनुष्यबाण हातात असलेल्या रामाच्या वेशात आलेल्या चिमुकल्याला कडेवरती घेतलेला आहे। आपण साक्षात रामाला खांद्यावर घेतलाय का? धनुष्यबाण देखील हातात ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। रामाचं आणि प्रभू रामाचं आणि नाशिकचं एक अतूट नातं आहे आणि म्हणून या भूमीला खूप महत्त्व आहे आणि मला असं वाटतं का प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादानं निश्चित नाशिक ही धनुष्यबाणाची जागा निश्चित यशस्वी होईल। नक्कीच आपण रामनवमीच्या दिवशी म्हणाला होतात की धनुष्यबाण हे रामाचं प्रतीक आहे आणि धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते चिन्ह शिवसेनेला मिळालेलं आहे आणि त्या चिन्हाला नाशिकची जागा मिळेल। हो निश्चितच, कारण धनुष्यबाण गेले 2 वर्षापासून 2 टर्म म्हणजे 10 वर्ष 55 वर्षाचा इतिहास या धनुष्यबाणाने मोडलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील तिसऱ्यांदा देखील धनुष्यबाणच निवडून येईल। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तिसऱ्यांदा देखील धनुष्यबाणच निवडून अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार हेमंत गोडसे यांनी या ठिकाणी व्यक्त केली। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।